वो सरदार जी जो था हरदीप सिंह पुरी, हाँ। हाँ, वो तो गंदा आदमी था। और उसने, और मोदी जब वो चीफ मिनिस्टर था उसके पहले भी था, वो लड़कियों को चेज करता था। कई लड़कियों को अमेरिका भाग गए थे, ये भागा इजराइल में, क्योंकि इजराइल में चाहने वाले थे। यदि कोई चैलेंज करेगा मुझे कि प्रूव कर दो कि इसने एप्स्टीन में इसका भी नाम है, तो मैं कर दूंगा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, का भाजपवालेच लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं नरेंद्र मोदी यांनी सत्तेतून बाहेर जावं आणि भाजपमधल्या दुसऱ्या कोणाला तरी तिथे चान्स मिळावा आणि मग याच्यासाठीच मधु किश्वरला बाहेर काढलंय किंवा याच्यासाठीच या मधु किश्वर हे सगळं बोलत आहे का, असं एकीकडे बोललं जात आहे। आणि दुसरीकडे असंही बोललं जात आहे की भाजपवाले या सगळ्या गोष्टीवर चूप आहे। 2 दिवसापासून सोशल मीडियावर मधु किश्वरने जे काही खुलासे केलेले आहेत त्याच्यावर भाजपवाले चूप आहेत, संघाचे लोक चूप आहेत, याच्यावरून काही गोष्टी लक्षात येत आहेत। आणि तिसरीकडे काही लोक हेही म्हणत आहेत की आजपर्यंत या देशामध्ये गांधीजींबद्दल वाईट वाईट बोललं गेलं, नेहरूंबद्दल वाईट वाईट बोललं गेलं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल पण वाईट वाईट बोललं जात आहे। ही सगळी चर्चा काय आहे ती समजून घेऊया। तर मित्रमैत्रिणींनो, मधु किश्वर नावाच्या या महिलेने नरेंद्र मोदी यांच्या तारीफ करण्यासाठी किंवा यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून किंवा कौतुक असलेलं एक पुस्तक लिहिलं, मोदी नामा नावाचं। मोदी मीडिया आणि मुसलमान नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं। त्याच्यामध्ये मोदीजींबद्दल भरपूर त्यांनी सुरुवातीला म्हणजे 2014च्या आधीचं त्यांचं सगळं गुजरातचं जे काही आहे ते लिहिलेलं होतं। आता इतकं सगळं लिहिलेली महिला 2014 नंतर त्यांना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, काही अनुभव आले, त्याच्यानंतर त्या यांच्यापासून दूर राहायला लागल्या, भीती वाटायला लागली, त्या डिप्रेशनमध्ये गेल्या। काही महिलांना पद मिळण्यासाठी काय काय करावं लागलं हे सगळं त्यांनी सांगितलं। कालच्या ट्विटमध्येही ते सांगितलेलं, इथे ट्विट मी तुम्हाला जोडून देते, हवं तर तुम्ही ते वाचून घ्या। आता मुद्दा असा आहे की इतकी सगळी जी काही सोशल मीडियावर खळबळ चाललेली आहे, लोक बोलत आहेत उलटं तिलटं, याच्यावर भाजपमधून भाजपचे अधिकृत लोक, अधिकृत खासदार, आमदार हे काहीही बोलताना दिसत नाही। याचं काय कारण असू शकतं? अनेक लोक असं म्हणतात की भाजपच्या आमदार खासदारांना, अनेकांना हे माहिती आहे आणि हे आत्ताच नाही, 2014 पासूनच हे लोक अशा चर्चा करत होते। करत होते म्हणण्यापेक्षा त्यांना ते माहीतच होतं, त्याच्यामुळे त्यांनी असं कन्सिडर केलं होतं की हां ठीक आहे, हे आहे, होतं, हे मला माहिती आहे आम्हाला। त्यामुळे कुणीही मधु किश्वर यांच्यावर बोलत नाही आहे भाजपच्या ह्याच्यातले, किंवा भाजपमधली एक लॉबी अशी आहे की ज्यांना असं वाटतंय की नरेंद्र मोदींचं आता खूप झालं। म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की हा जो पक्ष आहे इथे नरेंद्र मोदी यांची जागा घेण्याची इच्छा अनेक लोकांची आहे। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातले आपले साहेब आहेत, फडणवीसांनी तिथे जावं वाटणार असणार आहे। असं म्हणतात योगी आदित्यनाथ यांनासुद्धा पंतप्रधान व्हायचं आहे, शहांनासुद्धा पंतप्रधान व्हायचं असू शकतं। आता त्यांना वाटलं होतं की 2 टर्ममध्ये थांबतील साहेब, मोदी साहेब काय थांबले नाही, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, इतकं वय झालं। आता खरं तर एवढी देशामध्ये असताना, बाकीचे लोक असताना चान्स द्यायला पाहिजे ना इतरांना, ते अजूनही चान्स देत नाही आहे। म्हणून भाजपचेच आतमधले लोक असं काहीतरी जे आहे ते त्यांना असं वाटतं की आता यांनी सुटायला पाहिजे आणि म्हणून मग त्यांना त्यांची इच्छा आहे की त्यांच्याबद्दलचं एक जे दाहक सत्य आहे, त्यांच्याबद्दल असलेलं जे एक ज्याला म्हणूया की नेकेड ट्रूथ आहे ते बाहेर आलं समजा, तर मग लोक त्याची चर्चा करतील, मग ते लोक वाईट लोकांना रिॲलिटी कळेल, छितू होईल आणि मग ते पाय उतार होतील असं वाटत असणार आहे। आणि म्हणून जे आहे ते मोठे मोठे लोक काहीच बोलत नाही आहे। कारण मी तुम्हाला सांगते, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल इतर वेळी समजा लोकांनी काही बोललं ते एक वेळ समजू शकतो, पण हे जे काही मधु किश्वरनी आरोप केलेत की महिलांना काय काय करावं लागलं वगैरे, हे आरोप साधे आरोप नाही आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो आपण। नरेंद्र मोदी हे खोटं बोललेले आहे हे सांगणं, नरेंद्र मोदी यांचं काय चुकलं हे सांगणं, ते सतत कसे बाहेर गेल्यावर हसत असतात, मिठ्या मारत असतात किंवा कोणाला काहीही बोलतात, ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाही म्हणून त्यांच्यावर टीका करणे एकीकडे ते एक वेगळी गोष्ट आहे। पण त्यांच्याबद्दल इतकं असं सगळं बोलणं आणि तरी पण मधु किश्वरवर कुठल्याही प्रकारची केस होत नाही, त्यांना अटक होत नाही,
का त्यांच्याकडे पुरावे आहेत, का भाजपच्या लोकांनाही माहिती आहे, किंवा भाजपचेच लोक काही यांना वाचवत असू शकतात मधु किश्वरला, कारण गृहमंत्रालय शहांकडे आहे आणि त्यांच्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही. सुब्रमण्यम स्वामी जे नेहमीच बोलतात ते भाजपमध्येच आहेत, ते काही काँग्रेसचे लोक नाही आहेत. ही मधु किश्वर पण काही काँग्रेस, ती भाजपचीच कार्यकर्ती आहे अजूनही अधिकृत. तिने काय भाजप नाही सोडलेला आहे. तिचा मुद्दा आहे मोदी कसे हे आहेत, काय काय आहेत ते. त्यामुळे तिला वाचवलं जाते अशी एकीकडे चर्चा आहे. दुसरीकडे जर तुम्ही पाहिलं तर ह्या मधु किश्वरला वाईट बोलणारे फक्त एकच जमात आहे, ती म्हणजे आपल्या नॉन बायोलॉजिकल सरांनी पोचलेले त्यांचे भक्त लोक. तर भाजपचे जे भक्त लोक आहे मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते आता जागे होत आहेत असं दिसतंय. आणि आज सकाळी काही अंधभक्तांच्या कमेंट्स दिसल्या आणि त्यांनी मधु किश्वरला डायरेक्ट वामपंथी, लेफ्ट विंग आयडिओलॉजी, नक्षल वगैरे वगैरे म्हणून टाकलं. आता त्या नक्षल लोकांना हे भाजपचे सदस्य करून घेतात का? जर त्या आहेत वामपंथी वगैरे किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर मग त्या भाजपच्याच कसं काय आहेत हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता अंधभक्त त्यांना अजून काही काही बदनाम करताय. त्यांचे कुणा यासीन मलिक याची एक प्रेस कॉन्फरन्स, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आता त्या पत्रकार होत्या, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या दिसत आहेत कुठेतरी आजूबाजूला फिरताना. तर ते फोटो म्हणतात बघा हे यांचं त्यांचं काहीतरी होतं. आता म्हणजे कुठं दूर असे काहीतरी संबंध लावायचे आणि या मधु किश्वर यांना बदनाम करण्याचं चालवलेलं. आता ते जर खरंच असेल तर मग त्यांना आधीच नक्षल बिक्षल याच्याशी संबंधित त्याच्याशी संबंधित त्याच्यावर कारवाई झाली असती. पण जेव्हा मोदीजी यांच्याबद्दलच काहीतरी बोलल्याच्या नंतर हे नक्षल बिक्षल म्हणायला लागले आणि अंधभक्त म्हणतात यांचं ऐकू नका, त्यांचं ऐकू नका वगैरे. आणि काही लोक म्हणतात नाही ना, अच्छा बायकांनी असं केलं असेल तर मग बायकांचा दोष आहे. कोण बाबा, माणसांचा नाही आहे का दोष? त्यांनी ते करायला लावलं, त्यांचा दोष नाही आहे का की या देशाचे महत्त्वाचे पद हे अशा लोकांना दिलेले आहेत तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठीच्या? हाही प्रश्न आहे. दुसरीकडे काही जे काय आता सध्या चाललेलं आहे, मला असं वाटतं अजून 2-4 दिवसात खूप काय काय हे डेव्हलप होणार आहे. काही लोकांना असं वाटतं की उगीचच बदनामी लावलेली आहे आणि असं करणं चुकीचं आहे. याच्यासोबत काही लोकांचे भ्रम तुटले. अनेकांना वाटत होतं की आपल्या साहेबांनी लग्नच नाही केलेलं आहे. ते तर मला वाटतं 5-6 वर्ष आधीच लोकांना कळलं की नाही, लग्न केलं आहे. त्यांची बायको आहे जसोदाबेन. कोर्टामध्ये जाऊन त्या न्यायाची लढाई लढत आहे त्यांना, कारण की काहीही न सांगता, डिवोर्सही न देता हे केलं. नरेंद्र मोदी यांनी एका इलेक्शनमध्ये बायकोचं नाव लिहिलं नव्हतं, दुसऱ्या इलेक्शनच्या वेळेला बायकोचं नाव लिहिलं, पण त्या कुठे हे सांगितलं नाही. त्याच जशोदाबेन त्या लग्न झाल्याच्या नंतरच काही दिवसातच ते वेगळे झाले म्हणजे ते सोडून गेले, काही डिवोर्स न घेता. ही त्यांची जी आहे ती खरी कहाणी आहे. आणि लोकांना वाटत होतं की देशसेवा, देशप्रेम, समाजाच्या कामासाठी म्हणून त्यांनी फॅमिली सोडलेली आहे, असू शकते. कारण अनेक लोक फॅमिली सोडतात ज्यांना समाजसेवा करायची असते. पण हे जे काही ऐकायला मिळालं मधु किश्वर यांच्याबद्दल, तर ते आता लोक म्हणतात की बदनामी लावली. मग दुसरीकडून काँग्रेसचे काही लोक म्हणतात की अच्छा, नेहरूंबद्दलचे खोटे खोटे फोटो कोणी पसरवले? जे नेहरू आपल्या नातीला मिठी मारताना दिसत आहेत, तर ते फोटो एक कोणीतरी पराई औरत म्हणून कोणी पसरवले. जे नेहरू आपल्या बहिणीला विजयलक्ष्मी पंडित यांना त्या भेटल्याच्या नंतर मिठी मारतात, त्यांचे फोटो कोणीतरी तिसरीच बाई आहे म्हणून कोणी हे केले नेहरूंचे हे जे फोटो. तर हे सगळं करणारे लोकांनी बदनाम करून टाकलं पूर्ण. बरं, अजून दुसरं तर ते काही करू शकले नाही. मग तेव्हा त्यांना मनसोक्त करताना कोणी अडवलं का? कोणी हे म्हटलं का? कोणी म्हटलं का हे वामपंथी ढमपंथी काहीतरीच आहे, नक्षलच आहेत किंवा मग ते आतंकवादीच आहेत? नाही म्हटलं. हे खरं आहे का खोटं आहे एवढंच फक्त म्हटलं. पण आज जे आहे ते असं सगळं चाललेलं आहे. दुसरीकडून हे बोललं जातं आहे की भाजपच्या आतूनच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठं षडयंत्र शिजत आहे आणि म्हणून सुब्रमण्यम स्वामीला असं बोलू दिलं जातं आहे. अर्थात ते बोलत आहेत याचा अर्थ इतक्या मोठ्या माणसाच्या विरोधात बोलत आहे, पुरावा असल्याशिवाय तर बोलत नसतील. आपण तर असं बोलू नाही शकत ना. एखादी गोष्ट माहिती आहे, पुरावा आहे किंवा पोलिसांकडे तक्रार झाली आहे त्याच्यावर बोलतो. जसं मानसी सोनीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात केस गेलेली आहे, त्याच्या सीड्या, कॅसेट्स, रेकॉर्डिंग सगळं तिथे सबमिट झालेलं आहे. किंवा मानसी सोनी नावाच्या महिलेवर कशाप्रकारे पाळत ठेवली गेली, हे सगळी ही केस आहे स्नूप गेट म्हणून. तर त्याच्याबद्दल आपण बोलूच शकतो. पण आत्ता जे काही आहे
मला असं वाटतं काहीतरी मोठं गेम प्लॅन चाललेला आहे. काही दिवसातच हे जर का बदनामी वाढत गेली, एप्स्टीनमध्ये अजून काही बाहेर आलं, तर होऊ शकतं की आपल्या देशाला नवीन पंतप्रधान पाहायला मिळतील. पण तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो, कोण करतं हे सगळं? कमेंट करून नक्की सांगा. शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.